डिसेंबरपर्यंत शनी वक्री होत आहेत मीन राशीमध्ये आणि रेवती नक्षत्रामध्ये. म्हणजे थोडक्यात की उलटी चाल चालणार आहेत असं दिसतं, पण शनी हा सरळ जातो पण स्लो रीतीने चालतो. थोडक्यात असं म्हटलं जातं की शनी जेव्हा वक्री होतो, शनी हा काय आहे, न्याय देवता आहे, अनुशासन आहे, कर्म आहे, या गोष्टींचं आपल्याला फार लक्ष ठेवावं लागेल या काळामध्ये. शनी वक्री जेव्हा होतं ते उरलेली आपली जी कर्म आहे ती पुन्हा आपल्या समोर येतात आणि ती आता आपल्याला कम्प्लीटच करायची आहेत ह्याची. मी थोडक्यात असं समजा की एखादी परीक्षा दिलेली, तिथे फार कमी मार्क्स पडले किंवा नापास झालेलो आहे, आता पुन्हा री एक्झाम आहे, तर पुन्हा आपण जातोय आणि पुन्हा एक्झाम देतोय आणि शनी बसलेला आहे आणि सांगतोय की हे तुला करायचंच आहे. त्यामुळे या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. मीन राशीमध्ये शनी वक्री, गुरु अतिचारी आणि त्यामुळे काही नैसर्गिक आपत्ती होऊ शकते, मोठे मोठे भूकंप, युद्धजनक परिस्थिती. त्याचबरोबर देशांमध्ये सगळे लोक एकत्र येतील, जन आंदोलन सरकार विरुद्ध होतील, त्यामुळे त्याही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर मी तुम्हाला असं सांगेन की आर्थिक मंदी येईल, भूकंप, अति वारे, अति पाऊस, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळेल. बँका किंवा जुन्या एखाद्या कंपनीमध्ये तुमचे काही आर्थिक गोष्टी असतील त्याची मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागेल. त्यामुळे कुठलीही गुंतवणूक करत असाल तिथे फार लक्षपूर्वक गोष्टी करा. जसं मी सांगते की मीन ही जलराशी आहे, त्यामुळे पूर, सागरी वादळे या गोष्टी जर होत असेल तर तिथे सुद्धा लक्ष ठेवायचं आहे. त्याचबरोबर थंडीचा काळ सुद्धा फार होऊ शकतो यावर्षी, त्यामुळे त्याही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. कारण 138 दिवसाचा हा काळ आहे. वैयक्तिक जीवनामध्ये मी तुम्हाला जर सांगितलंय की उरलेली कामं आपल्याला करायची आहेत, त्यामुळे कर्म करत असताना शिस्तीने करायची आहे. जी लोक नोकरी करत नाहीत किंवा आपण करतोय पण कंटाळा करतोय, आता कंटाळा नाही करायचा, आपल्याला काम करायचंच आहे. कुठल्याही परिस्थितीत आपल्याला जी जी कर्म दिली आहेत ती करायची. जर तुम्ही केले नाहीत तर शनी वक्री आहे, शनी तुम्हाला शिक्षा देणार. त्यामुळे त्या गोष्टी करायच्या आहेत. किंवा जर तुम्ही आळसपणा केला तर नोकरीमध्ये अडथळे, प्रमोशनमध्ये अडथळे, याही गोष्टी, ऑफिसमध्ये पॉलिटिक्स, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे कर्मकडे कर्म आणि अगदी व्यवस्थितपणा हा तुम्हाला फार महत्त्वाचा करायचा आहे. त्याचबरोबर काही रिलेशन असतील, काही नाती असतील, ती खूप जवळही येतील आणि काही जण जवळची येतील ती निघूनही जातील. असा हा काळ आहे. शनी तुम्हाला त्या माणसांची खरी ओळख दाखवायला आलेला आहे. त्यामुळे या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये होणार आहेत. त्याचबरोबर या काळामध्ये 138 या दिवसांमध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी पाहायला मिळतील. नक्षत्र चेंज होणार आहे या काळामध्ये. रेवती नक्षत्रामध्ये असणार आहे काही दिवस आणि नंतर तो उत्तर भाद्रपद. उत्तर भाद्रपद हे शनीचंच नक्षत्र, तेव्हा तो शनी अति स्वतःच्याच राशीमध्ये गेल्यानंतर तो अति जास्त तीव्र होऊन जातो. त्यामुळे या काळामध्ये खूप साऱ्या गोष्टी पाहायच्या आहेत आपल्याला. शरीराची काळजी घेणे, कामाकडे लक्ष देणे, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचारपूर्वक डिसिजन घ्यायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शनीसाठी ज्यांना खूप शनीचा त्रास आहे त्यांनी 7मुखी रुद्राक्ष तर तुम्ही नक्कीच घाला. स्पेशली शनी साडेसातीवाले, शनी डय्यावाले जर खरंच खूप त्रास होते तर 7मुखी रुद्राक्ष नक्की घाला, आपल्या वेबसाईटवर आहे. त्याचबरोबर शनीचं अमेंती सुद्धा हे ब्रेसलेट आहे ते तुम्ही घालू शकता. त्याचबरोबर मुलांकार्डचं ब्रेसलेट सुद्धा तुम्ही घालू शकता. तर नक्की घ्या. कुंभराशीचं आहे, कुंभवाल्यांनी, मकर राशीवाल्यांना तुम्ही घालू शकता. तर या गोष्टीचा नक्की करा. स्वतःची काळजी घ्या, आरोग्याची काळजी घ्या. मेषपासून मीन राशीपर्यंत जो काळ असेल तुम्ही नक्की तुम्हाला प्रेडिक्शन व्हिडिओ बनवेन. बेस्ट ऑफ लक. 27 जुलै ते 11 डिसेंबर शनी हा वक्री होत आहे. कसा जाणार आहे, मेष राशीसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. मेष राशीसाठी येणारे दिवस हे थोडेसे चांगलेही जातील, थोडेसे त्रासदायक सुद्धा जातील. पण या गोष्टीला तुम्हाला समजायला हवं की शनी आता 12व्या घरामध्ये बसलेला आहे आणि 7.5चा पहिला टप्पा सुरू आहे. यावेळेला झोपेच्या तक्रारी, मानसिक ताण, खर्च, या गोष्टी सगळ्या होणार आहेत. पण याबरोबर आपण जर संयम आणि आध्यात्मिक उपाय जर केले तर नक्कीच ही 7.5चा पहिला टप्पा आणि शनी वक्री याला नक्कीच आपण छानपणे हँडल करू शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खर्च वाढणार आहे, अनावश्यक खर्च वाढेल. गुरु हा 4थ्या घरामध्ये बसलेला आहे, त्यामुळे गाडी घेणे किंवा जमीन घेणे, घर घेणे, याही गोष्टी तुम्ही पाहाल. त्यामुळे चांगल्या गोष्टीसाठी खर्च होईल, पण अनावश्यक खर्चावर गोष्टीवर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. कारण यामुळे आर्थिक चढ उतार होण्याची शक्यता आहे. बजेटवर नियंत्रण ठेवा. आणि मग नाही ठेवलं तर मग काय होईल की मानसिक ताण खूप वाढेल, निद्रानाश होईल, खूप चिंता कराल, खूप विचार कराल, रात्री झोप येणार नाही, या सगळ्या समस्या होऊन तुम्ही आजारी पडू शकता. त्यामुळे या गोष्टीकडे आपल्याला खूप लक्ष ठेवायचं आहे. चांगल्या गोष्टीसाठी खर्च केला तरी चांगला आहे, पण तो बजेटनुसार आपल्याला करायचा आहे. किंवा अचानक प्रवासाचे योग होऊ शकतात किंवा प्रवासाला तुम्ही जाऊ शकता, तिथे सुद्धा आपल्याला खबरदारी घ्यायची. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन की जर काही तुमचे शत्रू कोणी असतील तर त्यांच्याकडून तुम्हाला थोडासा त्रास होऊ शकतो किंवा पॉलिटिक्स काही ऑफिसमध्ये असेल, याही गोष्टी तुम्हाला बघायचं आहे. शनी मेष राशीसाठी कर्मघराचा स्वामी, त्यामुळे एक लक्षात ठेवा, काम करणे हे फार गरजेचं आहे. कामामध्ये लक्ष देणं. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन की टाळाटाळ करू नका. आपल्या अंडर जी लोक काम करतात, म्हणजे तुम्ही जर मॅनेजर असाल किंवा मोठ्या पोस्टवर असाल तर मेषवाल्याने मी सांगेन की तुमच्या खाली जी लोक काम करतात त्यांना त्रास देऊ नका. जर तुम्ही त्यांना त्रास दिला तर तुम्हाला मात्र शनी थोडासा त्रास देऊ शकतो.
त्यामुळे थोडंसं त्यांच्याशी संबंध चांगले ठेवा, किंवा घरामध्ये कोणी स्त्रिया तुमच्या घरात काम करत असतील किंवा काही तुमचे वर्कर असतील त्यांच्याबरोबर सुद्धा तुम्हाला फार चांगले संबंध ठेवायचे आहेत. एक लक्षात ठेवा की शनी जेव्हा येतो तेव्हा तुम्हाला काही गोष्टी शिकवायला येतो. त्याचबरोबर मी जसं तुम्हाला सांगितलं की कुठलं तरी असं काम असणार आहे तुमच्या लाईफमध्ये की जे ते म्हणजे अडकलेलं आहे किंवा ते तुम्ही कंप्लीट केलेलं नाही. त्या नक्कीच कंप्लीट करा. जर खूपच त्रास होत असेल तर सातमुखी रुद्राक्ष घाला. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन की अमेंथिस ब्रेसलेट आहे ते घालू शकता. मेष राशीच्या लोकांनी मेष राशीचं ब्रेसलेट तुम्ही घाला. आपल्या वेबसाईटवर मिळतं आहे ॲस्ट्रोश्वेता 369ला. त्याचबरोबर कालभैरव याची सुद्धा आपल्याला मंत्र जप करायचा आणि खूप जास्त त्रास होत असेल तर गजेंद्र मोक्ष असं एक बुक असतं, एक पुस्तक आहे, स्तोत्र आहे हे, तर ते तुम्ही आणाल आणि सूर्योदयाच्या आधी आपल्याला हे 11 वेळा आहे. हे केलं तर नक्कीच चांगला गोष्ट. 27 जुलै ते 11 डिसेंबर शनी हा वक्री होत आहे. कसा जाणार आहे वृषभ राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस? वृषभ राशीच्या लोकांसाठी शनी हा फार महत्त्वाचा प्लॅनेट आहे. तो 9व्या आणि 10व्या घराचा स्वामी आहे आणि तो 11व्या घरामध्ये म्हणजे लाभाच्या घरामध्ये बसलेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की लाभाच्या घरामध्ये बसल्या कारणाने तुम्हाला शुभ परिणाम पाहायला मिळतील. खूप चांगल्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. अडकलेले पैसे असतील, काही गुंतवलेले असतील किंवा त्याचे तुम्हाला रिझल्ट पटकन मिळतील. कोणी घेतलेले पैसे असतील तुमच्याकडून ते तुम्हाला परत मिळतील. त्याचबरोबर बरेच दिवसाची रखडलेली कामं जी असतील तीही तुमची कंप्लीट होणार आहे. त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांसाठी फार छान आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे कौतुक, काही प्रमोशन, काही शाबासकी याही गोष्टी आहेत. व्यवसायामध्ये चांगल्या डील, सामाजिक वर्तुळामध्ये चांगल्या चांगल्या लोकांशी तुमचे संबंध होतील. फक्त मी तुम्हाला सांगेन काम करणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही ते कंटाळा करणार, कर्माला सोडून तुम्ही म्हणजे ज्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत त्या जर तुम्ही स्वतः हँडल केल्या नाहीत मग मात्र शनी तुम्हाला इथे त्रास देऊ शकतो. शनी वक्री झाल्यावर तो शिस्तीचा प्लॅनेट मानला जातो. त्यामुळे फसवणूक करू नका, शॉर्टकट करू नका, नीट व्यवस्थित काम करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला हे सांगेन की एक गोष्ट आहे की कुठली तुम्हाला वडिलांच्या रिलेटेड जर काही कर्म असतील, शक्यतो मी तुम्हाला सांगेन की काही रिस्पॉन्सिबिलिटी असतील तुम्हाला त्या तर नक्कीच कंप्लीट करा. ऑफिसमध्ये सुद्धा कामाकडे दुर्लक्ष करू नका. जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती शांतपणे व्यवस्थित करा, नाही तर इथे तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन की थोडेसे इथे भाऊ बहिणींशी थोडेसे रिलेशन थोडेसे त्रासदायक होऊ शकतात. हजबंड वाईफचे सुद्धा काही वादविवाद याही गोष्टी इथे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे शांतपणे संयम ठेवून सगळ्या गोष्टी करा. नीट लक्ष द्या कामाकडे. कर्म करा, कारण हे पेंडिंग कर्माला दाखवायला आलेलं आहे. त्यामुळे जी अडकलेली कामं आहेत ती करा. उगाचच टाळू नका त्या गोष्टींसाठी. जर तुम्ही त्या गोष्टी टाळल्या तर मग मात्र तुम्हाला त्रास होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचा उपाय जसं मी तुम्हाला सांगितलं की गजेंद्र मोक्ष स्तोत्र हे तर तुम्ही कराच आणि त्याचं कसं करायचं हेही मी तुम्हाला सांगते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 झाड तुम्हाला लावायचे आहेत. वृषभ राशीच्या सगळ्या लोकांनी लावा. वक्री शनीचा खूप चांगला परिणाम तुम्हाला पाहायला मिळेल. एक पिंपळाचं झाड तुम्ही लावू शकता आणि एक कडुलिंबाचं झाड असतं ते हे लावू शकता, नीमचं झाड. तर सगळ्यात महत्त्वाचं ती 2 झाडं लावणं. पावसाचे दिवस आहेत त्यामुळे घरापासून थोडंसं दूर लावलं तरी चालेल. पिंपळाचं झाड, कडुलिंबाचं जवळपास लावलं तरी चालेल. हे खूप महत्त्वाचा उपाय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ॲस्ट्रोश्वेता 369ने वृषभ राशीसाठी एक हे बनवलेलं आहे, ब्रेसलेट बनवलेलं आहे. ते फार तुमच्यासाठी छान आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर रिलेशनशिपमध्ये खूप प्रॉब्लेम होत असेल तर रोजकॉट ब्रेसलेटसुद्धा तुम्ही आपल्या वेबसाईटवरून घेऊ शकता जर हजबंड वाईफचे रिलेशन प्रॉब्लेम असतील तर. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन की उपाय येणाऱ्या 27 जुलै ते 11 डिसेंबर शनी हा वक्री होत आहे. कसा जाणार आहे मिथुन राशीच्या लोकांसाठी येणारे दिवस? मिथुन राशीच्या लोकांसाठी येणारे दिवस चांगले जातील, पण काही गोष्टी आहेत त्याची फार काळजी घ्यायची आहे. मी तुम्हाला असं सांगेन की 10व्या घरातला शनी हा तुमच्या कर्मघरामध्ये असला त्यामुळे कामाकडे तुम्हाला दुर्लक्ष करायचं नाही. खूप स्वतःला अगदी स्ट्रॉंग ठेवून फोकस ठेवून काम करायचं आहे. कामाच्या इथे प्रेशर वाढेल, काही गोष्टी तुम्हाला मोठमोठ्या जबाबदाऱ्या तुमच्यावर पडतील आणि त्यामुळे थोडंसं तुम्हाला त्रास वाटेल. पण आपल्याला काहीही थोडा त्रास झाला तरी चालेल, पण जबाबदाऱ्या कंप्लीट करायच्या आहेत. कारण इथे मग थोडंसं पॉलिटिक्स किंवा मोठ्या लोकांशी काहीतरी वाद होऊ शकतो. त्यामुळे त्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. करिअरमध्ये ना सगळ्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटी असतील त्यामध्ये थोडं थोडं यश म्हणजे हळूहळू सगळ्या गोष्टी होतील. शनी हा स्लो प्लॅनेट आहे, त्यात वक्री आहे.
त्यामुळे कामाच्या इथे ना वरिष्ठांच्या नजरेत तुम्ही तेव्हाच याल जेव्हा तुम्ही कंप्लीट काम कराल. त्याचबरोबर बिझनेसमध्ये सुद्धा काही डील असतील त्या थोड्याशा हळूवार चालतील, बिझनेस थोडासा हळूवार चालेल, पण आपलं जे काही काम आहे ते आपण नीट करा. घाईघाईने करण्याच्या ऐवजी क्वांटिटीला महत्त्व द्या, क्वालिटीला देऊ नका. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन की आत्मपरीक्षण करा. हा काळ ना तुम्ही स्वतःच्या कामाकडे तुम्हाला बघायचं आहे. तुमचं काय पेंडिंग कर्म आहे, कुठल्या गोष्टी तुमच्या राहिलेल्या आहेत त्या बघायच्या आहे. तिसरी दृष्टी 12व्या घराकडे आहे, त्यामुळे खर्च खूप आहे. त्याचबरोबर तुमचं ट्रॅव्हल होऊ शकतं. 7वी दृष्टी ही 4थ्या घराकडे आहे, त्यामुळे काही त्यांच्या ट्रान्सफर होईल घरात, म्हणजे तुमचं घर चेंज होऊ शकतं किंवा जॉबही चेंज होऊ शकतो. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन की 7व्या घराकडे दृष्टी असल्याकारणाने मी सांगेन हजबंड वाईफचे रिलेशन किंवा बिझनेसमध्ये तुमचे थोडेसे एकमेकांशी बिझनेस पार्टनरबरोबर सुद्धा थोडेसे वाद होऊ शकतात, काही गोष्टी त्रासदायक होऊ शकतात. संयम थोडासा तुम्हाला ठेवायला हवा. या सगळ्या गोष्टी तुम्ही जर केल्या तर नक्कीच चांगल्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. उपाय मी जे खाली दिलेले आहेत ते तर तुम्हाला करायचेच आहेत. आणि सगळ्यात मोठा मी तुम्हाला हा सल्ला देईन की कधी-कधी ना आपल्या असे आजूबाजूला ना फार डिमोटिवेट माणसं असतात, ते तुम्हाला नेहमी डिमोटिवेट करत असतात. तुम्हाला नेहमी असे मिथुन राशीच्या लोकांना स्पेशली मी सांगेन की तुम्ही फार बडबोले आहात आणि मग कधी-कधी खूप बोलता, पण तुम्हाला कधीतरी कोणीतरी असं बोलेल की तुला जमतच नाही, तुम्हाला करताच येत नाही. लांब राहा, अशा लोकांपासून दूर राहा थोडेसे. जेवढे तुम्ही दूर राहाल तेवढे स्वतःकडे फोकस कराल, स्वतःच्या क्वालिटीकडे बघाल की मला ह्या गोष्टी करायच्या आहेत म्हणजे माझे सगळे इन्कम वाढू शकतं. या गोष्टीकडे लक्ष दिलं तर नक्कीच चांगल्या गोष्टी होतील. तर हा पर्सनॅलिटी रेमेडीज आहेत. त्याचबरोबर पिंपळाचं झाड लावा, कडुलिंबाचं झाड लावू शकता. त्याचबरोबर आपल्या अंडर जी लोकं काम करतात त्या लोकांशी चांगले संबंध करा. त्याचबरोबर मी तुम्हाला उपाय जे दिले ते नक्की करा. मिथुन राशीसाठी ब्रेसलेट आहे ते घाला. मल्टीफ्लोराईडसुद्धा ब्रेसलेट आहे ते तुम्ही घालू शकता. नक्की ऑर्डर करा. बेस्ट ऑफ लक. न्यायदेवता शनी 27 जुलै ते 11 डिसेंबरपर्यंत मीन राशीमध्ये वक्री होत आहेत. कसा जाणार आहे कर्क राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. कर्क राशीच्या लोकांसाठी संमिश्र फल देणारा असणारा हा काळ प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफला तुम्हाला समतोल साधणं फार गरजेचं आहे. कारण वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात जर संतुलन केलं तरच तुम्हाला हे दिवस चांगले जातील. कारण एक लक्षात ठेवा 9व्या घरामध्येच राशी शनीचं परिवर्तन झालेलं आहे. शनी वक्री आहे. तर तुम्ही इथे बघाल की खूप वेळा इथे तुम्हाला ना भाग्य साथ देणार नाही. भाग्य खूप स्लो काम करेल. कारण शनीसारखा प्लॅनेट इथे बसतो तेव्हा खास मानला जात नाही. कारण चंद्र आणि शनी हे मित्र नाही आहे, त्यामुळे इतका खास या राशीसाठी मानला जात नाही. कामाच्या ठिकाणी तुम्हाला मतभेद वाद होण्याची शक्यता आहे. बॉससुद्धा इथे या घराला दाखवतो, त्यामुळे बॉस बरोबर सुद्धा संबंध चांगले होणार नाही. तिसरी दृष्टी इन्कम घरावर पडते, त्यामुळे थोडंसं इन्कमला प्रॉब्लेम होईल, इन्कम स्लो होईल. त्याचबरोबर तिसऱ्या घराकडे सुद्धा दृष्टी पडल्या कारणाने मी सांगेन की तुम्हाला इथे थोडेसे ट्रॅव्हलिंगला ट्रॅव्हलिंग होईल आणि ट्रॅव्हलिंगला थोडेसे प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ट्रॅव्हलिंग करत असाल तर तिथे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. जॉब चेंज होण्याची शक्यता आहे. आरोग्यावर थोडासा त्रास होईल, घरामध्ये थोडासा स्ट्रेस होईल. त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की थोडीशी स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. शनी गुरु तुमच्या राशीवर आहे, त्यामुळे असं म्हटलं जातं गुरु जिथे बसतो तिथे थोडासा वजन असतं, त्यांना थोडासा त्रास होईल. गुरुची दृष्टी खूप छान असते, पण जिथे बसतो तिथे थोडासा त्रास होऊन जातो. त्यामुळे मानसिक तणाव, आरोग्याचे परिणाम होऊ शकतात. त्यामुळे जुने आजार पुन्हा डोकेवर काढण्याची शक्यता आहे. कारण शनीची दृष्टी 7व्या घराकडे सुद्धा बघत आहे. त्यामुळे एक लक्षात ठेवा की स्वतःची काळजी घेणे, स्वतःवर लक्ष ठेवणे हे फार गरजेचं आहे. तुमच्या राशीमध्ये शनी अष्टम स्थानामध्ये असल्याकारणाने मी तुम्हाला सांगेन की नोव्हेंबर नंतर सुद्धा इथे थोडासा त्रास होईल. कारण गुरु पुन्हा तुमच्या राशीतून निघणार आहे. चांगले सुद्धा परिणाम होऊ शकतात, पण शक्यतो स्वतःची काळजी घेणं फार गरजेचं आहे. जास्त विचार करू नका. मुडी स्वभाव तुमचा आहे, त्यामुळे कधी कधी खूप स्ट्रेस घेऊन बसता. उपाय सगळ्यात सांगायचा म्हटल्यावर मी तुम्हाला हे सांगेन की धार्मिक यात्रा तुम्ही नोव्हेंबर नंतर करू शकता. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं मी खाली जे उपाय दिले ते करा. ॲस्ट्रोश्वेता 369ने कर्क राशीसाठी चंद्राला कन्सिडर करून आपण त्या प्रकारचे क्रिस्टलचे ब्रेसलेट बनवले, त्यामुळे तेही तुम्ही घातले तर खूप छान होईल. जास्त त्रास असेल तर ॲमेथिस्टचं किंवा स्नोफ्लॅक्स ऑब्सिडियन असे 3 ब्रेसलेट आपल्याकडे आहेत शनीचे, तेही तुम्ही घालू शकता. नक्कीच तुम्हाला फरक पडेल. नक्की उपाय करा, शांत राहा, मनावर कंट्रोल ठेवा, सगळ्या गोष्टी होतील. बेस्ट ऑफ लक.
न्यायदेवता शनी 27 जुलै ते 11 डिसेंबरपर्यंत 138 दिवस शनी हा वक्री होत आहे मीन राशीमध्ये. कसा जाणार आहे, सिंह राशीसाठी येणारा हा काळ हे मी तुम्हाला सांगेन. सिंह राशीसाठी 8व्या घरामध्ये हे राशी परिवर्तन होते, त्यामुळे 8वं घर हे खास मानलं जात नाही, कारण शनी हा सिंह राशीचा खास मित्रही नाही. पण गुरु हा त्याचा मित्र असल्या कारणाने थोडासा तुम्हाला इथे चांगल्या गोष्टी पाहायला मिळेल, कारण 9वी दृष्टी शनिवार पडत आहे. पण नोव्हेंबर नंतरचा काळ थोडासा त्रासदायक असू शकतो. तर सिंह राशीच्या लोकांनी काय गोष्टी खबरदारी करायची, तर करिअरमध्ये तुम्हाला फार लक्ष ठेवायचं आहे. शनी पेंडिंग कर्माला दाखवायला आलाय. आता तो 8व्या घरामध्ये आलेला आहे, तर एक समजा की काही अशा गोष्टी ज्या तुम्हाला असं वाटत होत्यात की संपलेल्या आहेत किंवा तुम्ही त्याला काम करून निभावलेले आहेत, पण त्या अचानकपणे तुमच्यासमोर उभ्या राहू शकतात. काही गोष्टी पुन्हा तुमच्यासमोर प्रॉब्लेम म्हणून फेस कराव्या लागणार आहेत तुम्हाला. त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की या गोष्टीचा खूप विचार करा आणि त्या गोष्टी शांतपणे संयम राखून त्या पूर्ण करा. काही गुपितही सुद्धा असतील तीही बाहेर येतील. त्याचबरोबर मी तुम्हाला असं सांगेन की 3री दृष्टी ही कर्मघराकडे आहे, तर कर्मघराकडे आणि 7वी दृष्टी ही दुसऱ्या घराकडे, वाणीकडे, परिवाराकडे. मग कर्म म्हणजे ऑफिस आणि वाणी आणि परिवार म्हणजे घरातलं आणि ऑफिसमध्ये ह्याच्यासाठी खूप संयम ठेवायचा आहे. बोलण्यावर कंट्रोल ठेवायचा आहे. पटकन चिडायचं नाही, रागवायचं नाही, पटकन भांडण करू नका. ऑफिसमध्येही कर्म करा, शांत राहा, फोकस कामाकडे ठेवा. जर ते केलं तर खूप छान येईल. व्यवसायामध्ये सुद्धा खूप साऱ्या चांगल्या गोष्टी होतील. ऑफिसमध्ये सुद्धा तुमचं प्रमोशन किंवा काही चांगल्या गोष्टी होतील, पण जर तुम्ही कर्म नीट केली असतील तर आणि कर्म नीट केली तर. काहीही झालं तरी आपल्याला एक करायचं आहे की शांत राहायचं आहे. अचानकपणे खर्च खूप वाढणार आहेत. त्याचबरोबर एक लक्षात ठेवायचं की खर्च खूप असे वाढणार आहेत, त्यामुळे कुठलीही म्हणजे जसं सांगितलं मी तुम्हाला अचानकपणे काही गोष्टी समोर येतील, त्यामुळे त्या गोष्टीकडे लक्ष द्या. खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रत्येक गोष्टीचं पाहाल की काय करायचं आहे. तब्येतीची काळजी घ्याल. इन्शुरन्स जर नसेल तुम्ही केला तर इन्शुरन्स पुन्हा करा, फार गरजेचं आहे. इथे त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देणं फार गरजेचं आहे. शनी ढय्या सुरू आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगेन खूप त्रास असेल तर 7मुखी रुद्राक्ष तुम्ही घालू शकता. आणि त्याचबरोबर ॲमेथिस्टचं ब्रेसलेट आहे. स्नोफ्लॅक्स ऑब्सिडियन म्हणून एक आहे, आपल्या वेबसाईटला आहे. आणि सिंह राशीसाठी सुद्धा ब्रेसलेट आहे, ते नक्की घ्या. थोडासा संयम ठेवा, वादविवाद करू नका. काही घरचे पॅरेंटल काही जमीन जागा असेल त्याच्याबद्दल प्रॉब्लेम तुम्हाला पाहायला मिळतील, किंवा ऑफिसमध्ये थोड्याशा गोष्टी पाहायला मिळतील. हजबंड वाईफमध्ये वादविवाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शांत राहायचं आहे. हे ब्रेसलेट आहे, ते जर त्रास होत असेल तर नक्की घ्या. उपाय दिलेत ते नक्की करा, नक्कीच चांगल्या गोष्टी होतील. पण संयम फार गरजेचा आहे. कर्म नीट करा. न्यायदेवता शनी, कर्मदेवता शनी 27 जुलै ते 11 डिसेंबरपर्यंत वक्री असणार आहे. कसा जाणार आहे, कन्या राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. कन्या राशीच्या 7व्या घरामध्ये शनीचं राशी परिवर्तन झालेलं आहे आणि तिथे वक्री होतं. इथे तुम्हाला आत्मपरीक्षण, संयम आणि धैर्य ठेवायची गरज आहे. खूप गडबड कराल, हट्टीपणा कराल, खूप साऱ्या गोष्टी निगेटिव्ह तुम्हाला फील होतील. पण ह्याचा जर तुम्ही नीट अभ्यास कराल तर नक्की तुम्हाला कळेल की या चांगल्या गोष्टीसुद्धा आपल्या आयुष्यात होऊ शकतात. शनी वक्री जेव्हा 7व्या घरामध्ये होतो तेव्हा इतकं खास मानलं जात नाही, कारण 7वं घर एक केंद्रस्थान आहे आणि केंद्रस्थानामध्ये जेव्हा शनी वक्री होतो तर हे थोडंसं त्रासदायक मानलं जातं. पण त्यामुळे ही लोकं फार हट्टी स्वभावाची होतील, कारण पूर्ण शनीची दृष्टी पहिल्या राशीवर असणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की तुम्ही हट्टी स्वभावासारखे कराल, खूप जास्त ऐकणार नाही. स्वतःच्या निगेटिव्ह मेंटल हेल्थला थोडासा प्रॉब्लेम होईल. काही गोष्टी अशा येतील की त्या तुमच्या कॅरेक्टरला किंवा तुमच्या पर्सनॅलिटीला त्रासदायक होऊ शकतात. पण सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही ना तुमच्या स्वतःच्या इमॅजिनेशनमध्ये राहणार आहात. आता जर तुम्ही स्वतःच्या इमॅजिनेशनमध्ये राहणार आहात आणि शनी इथे वक्री होऊन तुम्हाला स्ट्रॉंग पॉवर देतोय, तर या इमॅजिनेशनचा जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं यूज केला तर हा वक्री शनी तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह गोष्टी नक्कीच आणेल. ते कशा आणतील ते मी तुम्हाला सांगेनच उपायामध्ये, पण पहिल्यांदा ऐकून घ्या की जेव्हा शनी हा वक्री होतो तेव्हा खूप वेळा संयम आणि धैर्याची परीक्षा घेतली जाते. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन की व्यवसायामध्ये ना भागीदार, आता 7व्या घरात म्हणजे पार्टनरशिप, म्हणजे जे बिझनेसमध्ये असेल ते, आणि त्याचबरोबर तुमची लाईफ पार्टनर जी असतील, हजबंड असेल, वाईफ असेल, तर इथे खूप सारे गोंधळ होतील, चिडचिड होईल, राग निर्माण होईल. त्यामुळे कधीही रागवू नका, चिडू नका. तुम्हाला असं वाटेल की मला इम्पॉर्टन्स दिलं जात नाही आहे, पण असं नाही आहे. तुम्हाला इग्नोर केलं जातं, अशा फिलिंग्स तुम्हाला येतील, तुमच्या मनाचे भ्रम असतील, त्यामुळे तसं करू नका.
तर ठीक आहे, शांत राहा आणि आपलं कामाकडे लक्ष द्या. त्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी होतील. संयम ठेवायचा आहे. असं होईल ऑफिसमध्ये सुद्धा तुम्ही काम कराल पण तुम्हाला असं वाटेल कोणी मला रिकग्नाइज करत नाहीये, काही गोष्टी मी दिसत नाहीये. वैवाहिक जीवनात अहंकार टाळा. खूप गोष्टीला असं पटकन तुम्ही चिडाल, रागवाल. तिसरी दृष्टी नव्या घराकडे आहे, त्यामुळे बॉसबरोबर भांडण होण्याची शक्यता किंवा असं थोडासा त्रासदायक, वडिलांची तब्येतीची हेल्थ, स्वतःचा हट्टीपणा, राग शांत ठेवा. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेल ट्रान्सफर होण्याची शक्यता, कारण 10वी दृष्टी 4थ्या घरावर पडत आहे. आरोग्याची स्पेशली काळजी घ्या. सांधेदुखी किंवा पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. शिस्त आणि या गोष्टी जर नीट केल्या तर नक्की गोष्टी होतील. तुम्हाला अफर्मेशन करायचे आहेत, तुम्हाला अफर्मेशन रोज लिहायचे आहेत. ब्रेसलेट आहेत कन्या राशीसाठी, ते घ्या. ॲमेथिस्टचं आहे. रोज अफर्मेशन लिहायच्यात, रोज पॉझिटिव्ह गोष्टी लिहायच्यात. जेवढ्या तुम्ही 138 दिवस एक गोष्ट लिहाल ती कंप्लीट होणारच आहे. त्यामुळे 27 तारखेपासून सुरुवात करा. बेस्ट. कर्मदेवता शनिदेव हे 27 जुलै ते 11 डिसेंबर शनी हे वक्री होत आहेत मीन राशीमध्ये. 138 दिवस हा काळ कसा जाणार आहे तुळा राशीच्या लोकांसाठी? आर्थिक लाभ, शत्रूवर विजय या गोष्टीसाठी शनी हा फार चांगला मानला जातो. 6वं घर शनीला प्रिय आहे आणि वक्री शनी 6व्या घरामध्ये चांगलेच परिणाम देतो. आता सांगायचा हा हेतू की तुळा राशीसाठी काय काय फायदे होणार आहेत आणि तुम्ही समजून घ्या आणि तशा पद्धतीने तुम्ही कार्यक्षेत्रामध्ये वागलात तर नक्कीच चांगल्या गोष्टी होतील. अडथळे विलंब दूर होतील, मेहनतीला चीज मिळेल, कौतुक होईल. त्याचबरोबर पैशाची जे काही सोर्स आहेत, रखडलेली कामं आहेत, शत्रू जर तुम्हाला त्रास देत असतील तर या काळामध्ये तुमचा विजय होईल. गुंतवणूक जर तुम्ही करणार असाल तर विचारपूर्वक करा. जी गुंतवणूक कराल त्यामध्ये उत्तम तुम्हाला रिझल्ट मिळतील. त्याचबरोबर काही कायदेशीर गोष्टी असतील, काही खटले असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच चांगला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळेल. त्याचबरोबर एक आहे की हे घर रोगाचं सुद्धा मानलं जातं. त्यामुळे जर या काळामध्ये तुम्हाला काही तब्येतीची तक्रार होत असेल किंवा काही गोष्टी होत असतील तर प्लीज स्वतःची काळजी घ्या. थोडंसुद्धा जरा वाटलं तरी प्रत्येक टेस्ट करून घ्या, डॉक्टरांकडे जाऊन या, कारण या काळामध्ये तुम्हाला थोडंसं लक्ष द्यायचं आहे. इथे बसलेला शनी 8व्या घराकडे सुद्धा दृष्टी दाखवतोय. त्यामुळे अचानकपणे काही गोष्टी जर होणार असतील, काही खर्च असतील, खर्चाकडे लक्ष ठेवायचं आहे, कारण 12व्या घराकडे सुद्धा दृष्टी आहे. त्यामुळे खर्चावर तुम्हाला जास्त लक्ष ठेवायचं आहे, कारण खूप वेळा असं होईल की काही गोष्टी तुमच्या समोर येतील आणि तुम्हाला त्या गोष्टी कराव्याशा वाटतील. शेवटी शनी हा पेंडिंग कर्मा दाखवायलाच आलेला आहे. त्यामुळे जर तुम्हाला कुठे वाटत असेल की काही रखडलेलं काम आहे आणि त्यासाठी तुम्ही पैसे गुंतवत असाल तर नक्कीच त्यासाठी कराल, पण विचारपूर्वक पैसे तुम्ही ट्राय करा की जर तुम्ही खर्च करत असाल. त्याबरोबर छोटे ट्रॅव्हलसुद्धा होत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला सांगेन की तुळा राशीच्या लोकांना शुक्र राशी आहे आणि त्यामुळे शनी आणि शुक्र हे मित्र आहेत. त्यामुळे चांगलाच प्रभाव मिळेल, पण स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणे, खर्चावर लक्ष ठेवणे आणि सगळ्यात महत्त्वाचं की घाईघाईमध्ये डिसिजन घेऊ नका. थोडं संयम ठेवा. नक्कीच चांगल्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. ॲस्ट्रोश्वेता 369ने आपण ब्रेसलेट बनवलेलं आहे. तुम्ही 7मुखी रुद्राक्षसुद्धा घालू शकता जर तुमची शनी महादशा सुरू असेल तर, कारण हा काळ शुक्र महादशा, शनी महादशा यांच्यासाठी नक्कीच चांगला जाणार आहे. पण तब्येतीची काळजी घेणं फार गरजेची आहे. नक्की उपाय करा. बेस्ट ऑफ लक. न्यायदेवता शनी 27 जुलै ते 11 डिसेंबर वक्री होत आहेत. कसा जाणार आहे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी येणारा हा काळ? वृश्चिक राशीच्या लोकांसाठी येणारा हा काळ नक्कीच चांगल्या गोष्टी घेऊन आलेला आहे. 138 दिवस हा काळमध्ये फार संयम ठेवायचा आहे. खूप साऱ्या गोष्टी अशा ज्या पेंडिंग असतील ह्या तुमच्या कंप्लीट होतील, पण तुम्हाला मिश्रित परिणाम मिळेल. म्हणजे मी तुम्हाला सांगेन की जर तुम्ही या गोचरला समजलात तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी होतील, कारण हे जे गोचर होते 5व्या घरामध्ये होते. त्यामुळे मी तुम्हाला सांगेन धर्म, त्याचबरोबर लक्ष्मी स्थान आहे, मुलांचं स्थान आहे, रिलेशनशिप्स इथे तुम्हाला दाखवतं. त्यामुळे खूप शांतपणे तुम्हाला डिसिजन घ्यायचे. जर तुमचे पैसे काही अडकलेले असतील किंवा काही गुंतवलेले असतील आणि तुम्ही अपेक्षा करता ते मिळावे, पैसे मिळतील, पण हळूहळू या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे उगाचच जास्त हायपर होऊ नका आणि रागावर कंट्रोल ठेवा, कारण या गोष्टीमुळे नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी पाहायला मिळतील. त्याचबरोबर विद्यार्थी जे असतील त्यांना नक्कीच चांगल्या गोष्टी, कारण हे मुलांचं स्थानसुद्धा आहे, अभ्यासामध्ये तुमचं लक्ष केंद्रित होईल. पण जर तुम्ही काही गोष्टी निगेटिव्ह केल्या तर बुद्धी भ्रष्ट होण्याचा सुद्धा हा काळ म्हटला जातो, की तुम्हाला कळणार नाही की काय गोष्टी करायच्या आहेत. कधी कधी तुम्ही ऑफिसमध्ये जर काम करत असाल
तर तुम्ही ती काम करताय आणि छोट्या छोट्या गोष्टींवर इतकं लक्ष देत आहे की मोठ्या ज्या गोष्टी आहेत, जसं एखादा बिझनेसमॅन काम करतोय पण तो छोट्या अगदी बेसिक लेवलचं काम करतोय पण त्याच्या मोठ्या मोठ्या डील कम्प्लीट होणार नाही, तसं तुम्हाला थोडंसं शांत राहायचं आहे, रागावर कंट्रोल ठेवायचा आहे, संयम ठेवायचा आहे. नक्कीच चांगल्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. सकारात्मक जेवढं तुम्ही राहाल त्या गोष्टी तुमच्यासाठी फार छान राहतील. म्हणजे जर ऑफिसमध्ये तुम्ही काम करताय तर मी तुम्हाला सांगेन मेहनत करा, कष्ट करा. शनी आहे, शनीची दृष्टी इथे आई भावाकडे पण आहे, त्यामुळे पैसे तर मिळणारच आहेत, पण वाणीवर कंट्रोल ठेवायचा आहे, शिस्त पाळायची आहे. काहीही झालं तरी आपल्याकडून अपशब्द आले नाही पाहिजेत. कुठलीही गोष्ट जर योजना करत असाल तर इथे सुद्धा थोडा विचारपूर्वक योजना करा, चांगल्या गोष्टी होतील. मतभेद मिटू शकतील, पण तुम्हाला रागावर कंट्रोल ठेवायचं नाही तर मतभेद इथे वाढूही शकतील. जास्त विचार करू नका. तब्येतीची काळजी घेणे, त्याचबरोबर झोप नीट करणे, व्यायाम करणे आणि काही धार्मिक गोष्टी असतील त्याही कंप्लीट होतील. एखाद्याला जर हेल्प करायची इच्छा तुम्हाला होत असेल तर नक्की करा. हा काळ तुमच्यासाठी फार चांगला असणार आहे. उपाय जे दिले ते नक्की करा, नक्कीच चांगल्या गोष्टी होतील. ॲस्ट्रोश्वेता 369 आपण एक वेबसाईटवर बनवलेली हे ब्रेसलेट आहे. नक्की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी उपयुक्त पडेल आणि जर खूपच त्रास होत असाल तर ॲमेथिस्ट सुद्धा तुम्ही ॲस्ट्रोश्वेता 369 मधून घेऊ शकता. नक्की फरक पडेल. बेस्ट ऑफ लक. कर्मदेवता शनी, न्यायदेवता शनी हा वक्री होत आहे मीन राशीमध्ये. कसा जाणार आहे? धनुराशीच्या लोकांसाठी येणारे 138 दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. 138 दिवस शनी हा 4थ्या घरामध्ये असल्या कारणाने तिथे वक्री असल्या कारणाने, तर वक्री म्हणजे तो उलटी चाल चालतो, म्हणजे हळूहळू चालतो. 138 दिवस हे धनुराशीच्या लोकांसाठी चांगले थोडेसे असतील. त्याच्यानंतरचा काळ थोडासा त्रासदायक असेल, कारण इथे गुरुची 9वी दृष्टी शनीवर असल्या कारणाने तुम्हाला इथे त्याचा जास्त त्रास होणार नाही, पण नंतर तुम्हाला त्रास पाहावा लागेल, कारण शनी 4थ्या घरामध्ये बसलाय तो आणि इथे बसून तो कर्मघराकडे बघत आहे. जेव्हा तो कर्मघराकडे पाहतोय तर यावेळेला तुम्ही बघाल की तुम्हाला इनसिक्युरिटी फार जास्त जाणवेल, तुम्ही फार जास्त विचार कराल, चिंता वाढेल, ऑफिसमध्ये तुमच्या काही प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावे लागतील, काही गोष्टी तुम्हाला अशा वाटतील की तुम्हाला इग्नोर केलं जाते किंवा तुम्हाला कमीपणा पाहावा लागतोय. तर या गोष्टी थोड्याशा तरी झाल्या तरी हा काळ शनी वक्रीचा आहे, त्यामुळे संयम ठेवा, स्वतःच्या कामाकडे लक्ष द्या. बहुतेकदा जेव्हा शनी ढय्य असते, म्हणजे सिंह राशीचे असू द्यात किंवा धनु राशीचे असू द्यात, तर एक लक्षात ठेवा की इथे परिवर्तन खूप होतं. तुमचे जॉब चेंजेस होतात किंवा तुम्ही बिझनेसमध्ये जॉबमध्ये जाता, जॉबमधून बिझनेसमध्ये जाता, अशा खूप साऱ्या गोष्टी होतात किंवा ऑफिसमध्ये थोडासा प्रॉब्लेम तुम्हाला पाहायला मिळेल इथे. त्याचबरोबर घरच्या परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही बघाल की घाईघाईत आणि उतावळेपणामध्ये तुम्ही फार मोठी खरेदी कराल आणि त्या खरेदीमध्ये तुम्हाला मग खूप लोन, कर्ज या गोष्टींना फेस करावं लागेल आणि तुम्हाला फार चिंता वाटेल. त्याचबरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं, इनसिक्युरिटी तुम्हाला फार वाटते, मग घरातही वाटते की मला मिळेल का, किंवा ऑफिसमध्ये माझं जे काम आहे त्यातून मला काही प्रॉब्लेम तर होणार नाही. या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये चालू असतील किंवा चालू होतील. मग त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की खूप संयमाने काम करा, जास्त खर्च करू नका, तब्येतीची काळजी घ्या. इथे तब्येतीच्या इथे पण मी तुम्हाला सांगेन की घरामध्ये तुमची तब्येतसुद्धा बिघडू शकते किंवा घरामध्ये तुमची वाईफ असेल किंवा बाबा असतील, ह्यांचीसुद्धा तब्येतीला प्रॉब्लेम दाखवत आहे, त्यामुळे पैसा खर्च खूप होतोय हॉस्पिटलमध्ये, त्याही गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. चिडचिड आणि राग खूप होईल, थोडेसे काही गोष्टी तुमच्या विरोधात होतील, त्यामुळे त्याही गोष्टी तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं संयम ठेवायचा आहे. पॉझिटिव्ह राहिला तर चांगल्या गोष्टी होतील, संयम राखला, धावपळ थोडीशी खूप जास्त होईल, त्यामुळे तुम्हालाही थकावा वाटेल. त्यामुळे सगळ्या गोष्टीचा संयम ठेवा, व्यवस्थित शांत राहून काम करा. एक काम करायचं तर त्याला एक दिवस विचार करा आणि मग करा, याने तुम्हाला फायदा होईल. ॲस्ट्रोश्वेता 369 धनुराशीसाठी ब्रेसलेट बनवलेलं आहे, ज्याच्यामध्ये गुरुची शक्ती तुम्हाला जास्त पाहायला मिळेल. जर खूप त्रास असेल तर तुम्ही 7मुखी रुद्राक्षसुद्धा घेऊ शकता, अमेथिस्ट ब्रेसलेटसुद्धा घेऊ शकता. नक्कीच चांगल्या गोष्टी तुम्हाला होतील. आनंद जर अनुभवायचा असेल तर संयम ठेवणे आणि प्रामाणिकपणे काम करणे, अति न राग करता केलं तर नक्कीच चांगले 138 दिवस येतील. बेस्ट. न्यायदेवता शनी 27 जुलै ते 11 डिसेंबर शनी वक्री होत आहेत मीन राशीमध्ये. कसा जाणार आहे मकर राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. मकर राशीच्या लोकांसाठी येणारा हा काळ चांगला आहे, पण थोड्याशा काही गोष्टींना तुम्हाला खबरदारी घेणं गरजेचं आहे, कारण शनी वक्री होत आहे, उलटी चाल चालतो, त्यामुळे तो हळू चालतो, त्यामुळे काही कामांमध्ये विलंब होऊ शकतो. 3रं घर शनीला प्रिय आहे, कारण इथे तो बली बनतो. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन की शनी
हा तुम्हाला कार्मिक काहीतरी गोष्टी सांगायला आलेल्या आहे. कार्मिक कर्म तुम्ही जे पेंडिंग ठेवलेले आहेत ते कंप्लीट करायला आलेलं आहे. याची तिसरी दृष्टी 5व्या घराकडे बघते, त्यामुळे स्पर्धा परीक्षा किंवा मुलाखती जर असतील न्यू जॉबसाठी तर नक्कीच चांगले जातील. प्रामाणिकपणे कर्म करा, नक्कीच नवीन जॉब, नवीन गोष्टी चांगल्या होतील. धाडस, आत्मविश्वास सुद्धा वाढेल. पण त्याचबरोबर शत्रू जर असतील किंवा विरोधक असतील तर त्याचा मात करण्यात तुम्हाला यश मिळेल. थोड्याशा छोट्या मोठ्या ट्रॅव्हल, भावंडाशी थोडेसे रिलेशन खराब होऊ शकतात, त्यामुळे त्या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन की कागदपत्र कुठलीही जर तुम्ही करत असाल काही कामानिमित्त तर ती कागदपत्र तुम्हाला फार विचारपूर्वक करायची आहेत. जर तुम्हाला ती हवी जरी असतील किंवा काही अडथळे येत असतील तर खूप प्रेमाने, खूप चांगल्या, थोडासा राग संयम कमी करून तुम्हाला त्या गोष्टी करायच्या आहेत. कारण इथे तुम्ही बघाल की अडथळे येतील आणि मग तुम्ही हायपर व्हाल किंवा तुम्हाला खूप राग येईल आणि त्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे मी तुम्हाला सांगेन, जर ट्रान्सफर होणार असेल, जर तुम्हाला कुठे बाहेर एखादी सिटी सोडून किंवा देश सोडून कुठे बाहेर जायचं असेल, तो हा काळ सगळ्यात चांगला काळ आहे. त्यामुळे तुमचं काम होऊ शकतं आणि या सगळ्या कामावरच तुमचा पूर्ण खर्च होणार आहे. म्हणजे खर्च तर होणारच आहे, कारण खर्चाच्या घराकडे पण दृष्टी आहे. त्यामुळे खर्च जर होणार आहे तर मी तुम्हाला सांगेन की टप्प्याने आणि व्यवस्थित संयमानं काम करा. प्रामाणिकपणा, शिस्त, संयम याचं पालन जर केलं आणि व्यवस्थित शांत डोक्याने काम केलं तर हे जे शनी परिवर्तनाचा जो काळ आहे तो आरामात तुमचा निघून जाईल. फक्त शांत राहा. खूप हायपर होण्याची शक्यता आहे किंवा खूप राग येईल किंवा असं वाटेल की का होत नाही म्हणून तुम्ही चिडाल, पण तसं करू नका. थोडा संयम ठेवा, शांत राहा. हळूहळू गोष्टी होतील, पण होतील. पण तुमच्यासाठी चांगला काळ असणार आहे. मकर राशीच्या लोकांनी तरीही मी सांगेन की काही जणांना जर काही योग नीट नसेल किंवा काही महादशा काही वेगळ्या प्लॅनेटची चालू असेल, त्याच्यामुळे जर प्रॉब्लेम असेल तर 7मुखी रुद्राक्ष नक्की तुम्ही घाला. ॲस्ट्रोश्वेता 369ने आपण एक नवीन ब्रेसलेट मकर राशीसाठी बनवलेलं आहे, ते तुम्ही यूज करा. आणि खूपच त्रास झाला तर अमेंथिस, जसं अमेंथिस माझ्या पाठीमागे आहे तसं अमेंथिस तुम्ही तुमच्या घरी आणून ठेवू शकता किंवा तुम्ही अमेंथिसचं ब्रेसलेट सुद्धा घेऊ शकता. तर नक्की विजिट करा, उपाय करा. 27 जुलै ते 11 डिसेंबर शनी वक्री होत आहेत मीन राशीमध्ये. कसा जाणार आहे कुंभ राशीच्या लोकांसाठी येणारा हा काळ? शनी हे तुमच्या राशीचे स्वामी आहेत आणि दुसऱ्या घरामध्ये हे शनी वक्री होत आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 7.5चा शेवटचा टप्पा आहे. त्याचबरोबर शनी दुसऱ्या घरामध्ये वाणी, धन, संपत्ती आणि परिवाराला दाखवतो. त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की हा जो टप्पा आहे तो तुम्हाला मिश्रित जाणार आहे. म्हणजे चांगलाही जाईल, वाईटही जाईल. कारण संयम, शिस्त आणि कर्म याच्यावर तुम्ही जर जोर दिलात, व्यवस्थित शांतपणे काम केलं, धैर्य ठेवलं तर नक्कीच चांगल्या गोष्टी पाहायला मिळतील. कारण दुसऱ्या घरामध्ये शनी थोडासा स्वभावामध्ये कटुता आणतो, म्हणजे कडवट बोलणं निघतं. तुम्ही बघू शकता, तुम्ही पटकन बोलता, समोरच्याला थोडंसं वाईट वाटतं. त्यामुळे बोलताना वरिष्ठांशी, घरातल्यांशी थोडंसं तुम्हाला फार व्यवस्थित बोलायचं आहे. रागवू नका, चिडू नका. कुठलंही काम करत असं तर टाळाटाळ करू नका. त्यामुळे त्या गोष्टी होतील, खर्च होतील. त्यामुळे गुंतवणूक करत असताना खूप विचारपूर्वक करायचं आहे. कागदपत्र तुम्हाला फार व्यवस्थित यूज करायचे आहेत, संयम ठेवायचा आहे. नवीन संधी नक्कीच मिळतील, पण घाई करू नका किंवा जास्त एक्सपेक्टेशन ठेवू नका. काही गोष्टी वेळाने जातात, त्यामुळे त्याकडे लक्ष ठेवा. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन की खर्च खूप होणार आहे. आई भावाकडे लक्ष सुद्धा आहे, पण हळूहळू पैसे येतील, पण तेवढेच काही खर्चाचे तुम्हाला मार्ग सुद्धा पाहायला मिळतील. त्यामुळे त्या गोष्टीकडे लक्ष ठेवा. कर्ज घेण्यापूर्वी किंवा काही गुंतवणूक करायचं असेल तर खूप विचारपूर्वक करा, कारण या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. अडकलेले पैसे हळूहळू येतील. जसं मी मला सांगितलं की धनभावाकडे सुद्धा लक्ष आहे, 4थ्या घराकडे सुद्धा आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की काही डॉक्युमेंट, काही घर, काही गाडी घेणार असाल तिथे सुद्धा विचारपूर्वक सगळ्या इकॉनॉमिक कंडिशनचा विचार करा. शांत राहा, संयमी राहा आणि मग प्रयत्न करा. थोडासा अहंकार वाढेल, चिडचिड होईल, पटकन बोलाल, त्यामुळे घरामध्ये सुद्धा कदाचित वाद होण्याची शक्यता आहे. पण शांत राहा, संयम ठेवा, सगळ्या गोष्टी होतील. घाईघाईने निर्णय घेऊ नका. किंवा कधी कधी मी तुम्हाला सांगेन की मानसिक ताण, निद्रानाश, झोपत नाही आहे तुम्ही, त्यामुळे तोही त्रास तुम्हाला आहे. किंवा पायाचा काही दुखणी तुम्हाला पाहायला मिळतील. किंवा मी तुम्हाला सांगेन त्यासाठी आपल्याला व्यायाम करायचा आहे. व्यवस्थित जर तुम्ही एक्सरसाइज केली तर ते खूप छान आहे. आरोग्याची तपासणी प्लीज करा जर त्रास
त्रास काही उद्भवत असेल तर. त्याचबरोबर संयम ठेवल्यानंतर विद्यार्थ्यांनाही अभ्यासासाठी चांगल्या गोष्टी होतील. पण मी तुम्हाला सांगेन हे कार्मिक पॅटर्न आहे, हा काही कार्मिक गोष्टी पेंडिंग आहेत त्या कंप्लीट करायला आलेल्या आहेत. त्यामुळे सगळ्या गोष्टी होतील. मेहनत करा, कर्म करा, प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी करा, नक्कीच होतील. ॲस्ट्रोश्वेता 369 कुंभ राशीचं एक ब्रेसलेट बनवलेलं आहे. आपल्या पाठी अमेथिस्ट आहे, हा अमेथिस्ट सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन अमेथिस्टचं ब्रेसलेट घ्या. खूप त्रास असेल तर तुम्ही 7मुखी रुद्राक्ष कायम घालू शकता. नक्की व्हिजिट करा ॲस्ट्रोश्वेता 369 या वेबसाईटला. बेस्ट ऑफ लक. 27 जुलै ते 11 डिसेंबर शनी वक्री होत आहेत. कसा जाणार आहे मीन राशीच्या लोकांसाठी येणारा काळ? मीन राशीची 7.5 सुरू आहे. शनी तुमच्याच राशीवर आहे. त्यामुळे शनी जेव्हा तुमच्या राशीवर असतो तेव्हा तुम्ही बघाल की खूप वेळा तुम्हाला खूप मोठ्या मोठ्या काही प्रॉब्लेममधून जावं लागतं आहे. आता पहिल्या घरातला शनी हा 10व्या घराकडे बघतोय आणि 10वं घर हे कर्मघर आहे आणि इथे कर्म रिटर्न करायला आले. त्यामुळे खूपदा असं तुम्हाला बघेल की स्वतःचं हा काळ थोडासा स्वतःचा जबाबदाऱ्या कराव्या लागतील. आळस पूर्णपणे काढायचा आहे, कारण इथे खूप आळस यायची शक्यता आहे. खूप साऱ्या अशा जबाबदाऱ्या तुमच्यावर येऊन येतील किंवा खूप साऱ्या अशा गोष्टी ऑफिसमध्ये सुद्धा तुम्ही बघाल की ती थोडेसे बिघडतील. कारण हा योग जो होतो म्हणजे 10व्या घराकडे जेव्हा तो बघतोय तो छत्रभंग योग असं म्हटलं जातं. तर अशा वेळेला आपण जे कर्म करतो ते आपल्याकडून निघून जाऊ शकतं. त्यामुळे मेहनत खूप करावी लागते. वरिष्ठांशी संवाद फार व्यवस्थित ठेवावा लागेल किंवा मतभेद होईल, भांडण कराल, चिडाल, घाईघाईने जॉब तुम्ही स्वतः रिझाईन कराल किंवा अशी सिच्युएशन येईल की तिथे तुमचं नाव खराब होईल आणि तुम्हाला तिथून जावं लागेल. त्यामुळे कागदपत्र काम करताना फार विचारपूर्वक सगळ्या गोष्टी करा. 7.5चा काळसुद्धा आहे. त्याचबरोबर हजबंड वाईफची रिलेशन किंवा त्यांचे हेल्थ तुम्हाला पाहायचे आहे की हेल्थमध्ये त्यांना फार जास्त लक्ष ठेवायचं आहे किंवा खर्च खूप जास्त होऊ शकतो. त्याचबरोबर बचत किंवा दीर्घकालीन जर तुमच्या योजना असेल त्या तुम्हाला फार विचारपूर्वक करायचं आहे. डॉक्युमेंट व्यवस्थित हँडल करायचे आहेत किंवा मी तुम्हाला सांगेन की पैसे येतील पण हळूहळू येतील, पटकन मार्ग निघणार नाही. त्यामुळे तुम्हाला फार अडकल्यासारखं वाटेल. पण मी तुम्हाला सांगेन की कर्म केले, जर तुम्ही व्यवस्थित काम केलं, संयम ठेवला, आपल्याला फक्त काम करायचं आहे, हा आपला थोडासा परीक्षेचा काळ आहे. हा काळ जर असं समजून घेतला शांत ठेवून तर नक्कीच चांगल्या गोष्टी होतील. त्यामुळं गैरसमज कमी होतील आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन की अनावश्यक वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाद करू नका, शांत राहा. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तब्येतीची काळजी घेणं ही फार गरजेचं आहे. कारण खूप स्ट्रेस येईल, खूप विचार कराल, एक वेगळा मानसिक ताण तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर मग त्याच्यामुळे तुमची तब्येत खराब होऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचं इथे आहे की गुरुची दृष्टी आहे, पण नोव्हेंबरनंतर मग प्रॉब्लेम तुम्हाला जास्त पाहायला मिळतील. त्यामुळे त्या गोष्टीकडे लक्ष ठेवायचं आहे. त्याचबरोबर शिस्तप्रिय अभ्यासाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनी. मन लावून अभ्यास करा. काही काळ तुम्हाला त्रासदायक होऊ शकतो. उपाय जे दिले ते नक्की करा. सगळ्यात महत्त्वाचं आहे की ॲस्ट्रोश्वेता 369 गुरुचा विचार करून आणि शनीचा विचार करून मी तुम्हाला सांगेन की अमेथिस्ट माझ्या पाठीमागे सुद्धा हे सुद्धा तुम्ही घरी आणून ठेवू शकता किंवा अमेथिस्ट तुम्ही ब्रेसलेट यूज करू शकता. मीन राशीचं तुम्ही ब्रेसलेट यूज करू शकता. आपण कुबेर कार्डसुद्धा त्याच्यावर फ्री देत आहोत. तर नक्की उपाय करा, नक्की या गोष्टी करा. बेस्ट ऑफ